या पत्रकार परिषदेला माझ्याबरोबर उपस्थित असलेले आमच्या मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ जनरल सेक्रेटरी आणि कार्यालयाचे प्रमुख सन्मान्य संदेश कोंडविलकरजी, मुंबई काँग्रेसचे ट्रेझरर सन्मान्य भूषण पाटील, उप ट्रेझरर सन्माननीय अतुल बर्वे, युवकांचे आमचे नेते सन्मान्य सुरेश ठाकूर आणि आमच्या सेवा दलाचे प्रमुख सन्माननीय सतीश मनचंदा आणि या जिल्ह्याचे आमचे प्रमुख अध्यक्ष सन्माननीय मांजरेकरजी आणि माझ्या सर्व प्रेस विभागातले सर्व मित्रमंडळी, पहिलं मराठीमध्ये नेहमीप्रमाणे आणि मग आपण बोलू. राज्यामध्ये गद्दारी करून सरकार आलं, ते त्यांना आवडत नसलं तरी आज जनतेलाही माहिती आहे 50 खोके सब कुछ ओके असं हे सरकार आहे. 1 महिन्यामध्ये ह्या राज्याच्या अतिवृष्टी झाली, त्याच्यामध्ये नुसतं सभागृहामध्ये आम्हाला सांगण्यात आलं, परंतु शेतकऱ्यांना मदत आतापर्यंत पोहोचली नाही ही आमची माहिती आहे. राज्याचे अनेक प्रश्न असे आहेत की ज्या ठिकाणी सरकार म्हणून सरकारने पुढाकार घेणं आवश्यक होतं तसं काही दिसत नाहीये. पण जिथे पैसे कसे मिळतील, भ्रष्टाचार कसा करायला मिळेल, अशा पद्धतीचे निर्णय मात्र हे सरकार, ईडी सरकार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ईडी सरकार, हे त्यांनीच सांगितलेलं आहे. हे मी आरोप नाही कर रहा हूं, त्यांनीच सांगितलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी एक अजब निर्णय घेतलाय आणि तो निर्णय कॉर्पोरेशनमध्ये घेतलाय. मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं, ऍडमिनिस्ट्रेटर हा एमयूएच्या काळामध्ये इथे केला गेला आणि एमयूएच्या काळामध्ये ऍडमिनिस्ट्रेटर बसून सुद्धा जवळजवळ 4-5 महिने झाले होते. नालेसफाई असेल, या शहराची बाकीची सगळी जे प्रश्न असतील, जे आवश्यक आहे ते होतच होते. आपल्याला आठवत असेल, रस्ता भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये आपल्यापैकी बऱ्याच जणांनी लिहिले, आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी ते दाखवले. मी साधा आकडेवारी काढली. गेल्या 5 वर्षामध्ये रस्ते रिपेअर किंवा रस्ते बनवणे त्याला किती प्रत्येक वेळेला बजेट बनत होतं, तर ते 1500 कोटी पासून 1800 कोटी पर्यंतचे बजेट बनत होते. सगळे खर्च होत नव्हते, हा भाग वेगळा. आता एक अजब निर्णय ऍडमिनिस्ट्रेटर इक्बाल चहल यांनी घेतलाय. त्यांनी अचानक 5200 कोटीचे रस्ते याचं टेंडर फ्लोट केले. कसं करू शकतात असं? कारण आपल्या महानगरपालिकेच्या कायद्यानुसार आपल्या काही ज्या प्रोसेस आहेत, स्टँडिंग कमिटी आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यांच्या थ्रू हे सगळं होतं. आताचा इतिहास आहे. बरं, 5 वर्षामध्ये 3,500-4 हजार कोटीचे रस्ते गेल्या आणि आता अचानक 1 महिन्यामध्ये 5200 कोटीचे रस्ते. त्याच्यामध्ये चालूगिरी हा शब्द वापरतोय मी. चालूगिरी अशी केली. मुंबईच्या विकासाचे, रस्त्याचे वगैरे हे सगळे प्रश्न मी जसे सांगितले, स्टँडिंग कमिटीमधून ते स्क्रीनिंग करून त्या सगळे होतात, ती प्रोसेस आहे. त्यांनी ह्या मुंबईचे 4 विभाग केले. ईस्टर्न सबब, वेस्टर्न सबब मध्ये 2 आणि आयलंड सिटी, आणि ह्या सगळ्या विभागांमध्ये वेगळे वेगळे टेंडर त्यांनी फ्लोट केले. या टेंडरमध्ये आजपर्यंत इतिहासामध्ये कधीही घडलं नाही, या कॉर्पोरेशनच्या मोबिलायझेशन ऍडव्हान्स हा विषयच नसतो टेंडरमध्ये. कारण ज्याची क्षमता आहे तोच आला पाहिजे टेंडर भरून, ज्याच्यामध्ये ताकद आहे, पैसे आहेत रस्ते बनवण्याचे, त्यालाच तो आला पाहिजे असं
आपल्याला अभिप्रेत असतं टेंडर, त्यालाच टेंडर, नाही तर टेंडर काढण्याचं कारण काय? यांनी याच्यामध्ये मोबिलायझेशन ॲडव्हान्स म्हणून 10% तुमचीच कॅपॅसिटी असो नसो तुम्हाला 10% आम्ही देऊ. म्हणजे एक साधं लक्षात घ्या, 5,000 कोटीच्या 5,200 कोटीच्या याचं मोबिलायझेशन जे ॲडव्हान्स आहे हातमुळा 500-600 कोटीचा होईल. कसा देऊ शकतात हे? कुठल्या कायद्याच्या चौकटीमध्ये हे देऊ शकतात? असा निर्णय ईडी सरकारने कसा घेतला? आणि हा सगळा प्रकार फक्त आणि फक्त त्यांना ह्या सगळ्या घोटाळ्यांमध्ये भ्रष्टाचार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना काही पैसे मिळवायचे आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे. सॉरी. आणि म्हणून या सगळ्या प्रकारामध्ये ॲडमिनिस्ट्रेटर असं कसं करू शकतात? त्यांना हे अधिकार नाहीत, कारण तो निवडून आलेल्या प्रतिनिधींचं जे पूर्णतः जेव्हा सभागृह बसतं त्या सभागृहाचा तो अधिकार आहे. थातूरमातूर कामं करण्याचा त्यांना अधिकार आहेच, म्हणूनच तो ॲडमिनिस्ट्रेटर असतो. आपण नवी मुंबईमध्ये गेल्या 2 वर्षापासून ॲडमिनिस्ट्रेटर आहे. आपण तिकडची माहिती घ्या. म्हणून या पैशाच्या जीवावर आणि ज्या पद्धतीने हे सरकार पाडून हे सरकार अस्तित्वात आलेलं आहे, कदाचित असंही असेल की ते जे पैसे खर्च झाले ते काहीतरी रिकवर करण्याचा प्रयत्न तर नाही ना ह्याच्यात ना, असा माझा आरोप आहे. हिंमत असेल तर त्यांनी याचं उत्तर द्यावं. आणि माझी आपल्याला विनंती आहे, आपण हे त्यांना हे दाखवा. मी असा माणूसच नाही, तुम्ही आता 2 वर्ष मी आपल्याबरोबर संवाद साधतोय की मी असं बोललो नाही असं म्हणण्याचं मी काही कधी केलंच नाही. मी बोललो ते बोललो आणि माझ्याकडे त्याची प्रूफ आहे. म्हणजे मी फक्त आरोप करत नाहीये, माझ्याकडे त्याचे प्रूफ आहे. आणि म्हणून एक हायकोर्टाची एक कमिटी आहे, हाय पॉवर कमिटी ज्याला म्हणतो आपण, आणि त्या कमिटीचं नाव असं आहे कॉन्स्टिट्यूटेड हायकोर्ट कमिटी अँड कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया, CCI त्याला म्हणतात. आपल्याला माहिती असेल, तुम्ही सगळे पत्रकार आहात, व्हिडिओकॉनमध्ये असाच एक प्रकार झाला होता. याच कमिटीने व्हिडिओकॉनला पेनलाइज केलं. त्याच्याकडे खूप पॉवर आहे. आम्ही ॲडमिनिस्ट्रेटर इक्बाल चहल आणि सरकारला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एकतर आम्ही ह्या गोष्टीचा निषेध पहिला नोंदवतोय आणि त्यांना स्पष्टपणे आम्ही सूचना करतोय, विनंती नाही, हा आमचा पैसा आहे, हा या नागरिकांचा पैसा आहे, हा कुणाच्या याच्यातनं तयार झालेला पैसा नाही, तो विधायक कामासाठी खर्च व्हावा हे अभिप्रेत आहे कायद्याला सुद्धा आणि ही इन्स्टिट्यूट जी महानगरपालिका आहे त्याला. त्यामुळे त्याचा एकही पैसा अशा पद्धतीने तुम्हाला मनमानी करता येणार नाही. आणि म्हणून आमची सूचना आहे, तात्काळ हे 5,200 कोटीचं जे टेंडर आहे ते आपण रद्दबादल करा. तात्काळ निवडणुका घ्या ज्या ऑक्टोबरमध्ये होत्या. काय चाललंय तुम्हाला जास्त माहिती आहे. आणि जे कोणी तिथे सत्तेवर येतील, जे कोण सभागृह तयार होईल, ज्या काही कमिटीज झालेल्या आहेत, लोकशाहीला ज्या अभिप्रेत आहेत, त्या पद्धतीनेच ते काम व्हावं पुढे, अशा पद्धतीची माझी सूचना आहे. मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून सुद्धा आणि मुंबईचा नागरिक म्हणून सुद्धा आमच्या पैशावर डोळा ठेवून अशा पद्धतीने तुम्ही मनमानी करू शकत नाही. असा कायद्यामध्ये कसल्याही प्रकारचं प्रावधान किंवा तशी तरतूद नाही. आम्ही जर ह्यांनी हे नाही केलं तर हे CCI जी कमिटी आहे तिला आम्ही पत्र लिहिणार आहे. मी ऑलरेडी पत्र लिहिलंय, चेहलला मी पत्र लिहिलंय, मुख्यमंत्र्यांना मी पत्र लिहिलंय या बाबतीमध्ये. त्याची कॉपी मी आपल्याला देईन. आणि त्यांना मी सांगितलेलं आहे की तुम्ही हे ज्याला आपण म्हणतो बेकायदेशीर आहे
घटनेला धरून नाही, जो आमचा याचा कायदा जो आहे महानगरपालिकेचा कायदा आहे त्याला धरून नाही, ही मनमानी तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळे हे तात्काळ तुम्ही रद्द करावं अशी मी त्यांना पत्र दिलेलं आहे. त्याची कॉपी मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा मार्क केले आणि देवेंद्र फडणवीसांना सुद्धा मार्क केले. जर समजा याच्यावर त्यांनी काही कारवाई केली नाही तर मी 1 हफ्त्याचा वेळ देणार आहे. त्याच्यानंतर मी CCI कमिटीला स्वतः आम्ही मुंबई काँग्रेस म्हणून आम्ही त्याला अप्रोच करू आणि ह्या प्रकरणाचं अगदी मुळापर्यंत जाऊन अयोग्यरित्या चाललेलं त्यांनी थांबवावं अशा पद्धतीची मी त्यांना विनंती करणार आहे. आणि म्हणून आलेलं सरकार, ED सरकार, त्यांनी कदाचित ते सरकार आणण्यासाठी जे काय 50 ओके सब कुछ ओके वाला जे काय काम केलं, आता ते वसुली सुरू केली की काय असं माझ्या मनामध्ये शंका आहे. आणि त्यांना अशा पद्धतीने मुंबईकरांच्या विकासाच्या पैशांचं त्यांना असं लाटालाटी किंवा अशा पद्धतीने करता येणार नाही. आश्चर्य एका गोष्टीचं आणखीन आहे, ज्याचं मी बोललो, मोबिलायझेशन ॲडव्हान्स हा का असू शकतो? तो देताच येत नाही, तर मग टेंडर प्रोसेस कशाला? तुम्ही जेव्हा टेंडर प्रोसेस मागवता तेव्हा त्या माणसाची क्षमता ते काम करण्याची आहे की नाही हे तुम्ही चेक करता. त्याला काही कायद्याचं बंधन घालता, काही काम केल्याच्या नंतर त्याला ही प्रोसेसच आहे. म्हणजे हे काय फक्त कॉर्पोरेशनमध्ये नाही, जनरली सगळी प्रोसेस आहे. पण मोबिलायझेशन ॲडव्हान्स हा एक नवीनच एक पळवाट जी काढलेली आहे, त्याच्यावर माझा सक्त आक्षेप आहे आमच्या सगळ्यांचा. आणि त्यासाठी सुद्धा त्यांचा मी निषेध या ठिकाणी करतो. आणि तो आम्हाला ते जाऊ दे, ते त्याच्यात सगळं आणखीन एक गोष्ट, ज्या जयकुमारला 2015-16ला ब्लॅकलिस्ट केलं होतं त्यालाच हे टेंडर दिलेत सगळे. म्हणजे उघड आहे सगळं. बरं, हे सगळं मी रेकॉर्डवर ठेवलंय, म्हणजे हे काय मी मनाचं काय सांगतो अशातला भाग नाही. हे सगळं लिहिलेलं आहे मी पत्रामध्ये आणि त्याची पत्र आम्ही त्यांना ती दिलेली आहेत. आपल्याला मी सर्क्युलेट करतो. माझी विनंती राहील मीडियाला की या बाबतीमध्ये तुम्ही आम्ही सगळे मुंबईकर आहोत. आज काय अवस्था आहे मुंबईच्या रस्त्यांची ते कुठलंही मागचंही सुद्धा जेव्हा शिवसेना पण तिथे त्याच्यावर होती, सत्तेवर होती, तेव्हाही आम्ही अशाच पद्धतीने चुकीच्या पद्धतीला मी हे केलेलं आहे, त्याच्यावर मी आघात केलेला आहे आणि तुम्हाला नेहमीच मी या बाबतीमध्ये बोललेलो आहे. परंतु अशा पद्धतीने कधीही झालं नव्हतं ह्या मुंबई महानगरपालिकेमध्ये. फक्त लूट आणि लूट हाच फक्त ह्यांचा उद्दिष्ट या सरकारचा आहे आणि त्यांनी तर तसा केलेला आहे असं माझा या ठिकाणी आरोप आहे. एक दुसरा महत्त्वाचा विषय जो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि मी तुमचे आभार व्यक्त करेन की तुम्ही काही मीडियाने ते जरी थोडा अंडर प्ले केले. माझी विनंती आपल्या सगळ्यांना, काही गोष्टी राजकीय असतातच, परंतु ह्या राजकीय नाही आहेत, ह्या महाराष्ट्राच्या अस्तित्वाच्या आहेत, महाराष्ट्रातल्या तरुणांच्या अस्तित्वाच्या आहेत. महाराष्ट्र आणि मुंबई हा एक मिनी इंडिया आहे. इथे देशातल्या विविध भागातनं तरुण आपला रोजगार शोधण्यासाठी येतात आणि ज्या पद्धतीने वेदांत फॉक्सकॉनला महाराष्ट्रामधून ह्या लोकांनी हद्दपार केले फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीजींना खुश करायला, हा अप्रोच देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाही मी त्यांच्या अनेक गोष्टी मी आपल्यासमोर आणलेल्या आहेत. महाराष्ट्रद्रोही हे सरकार आहे. महाराष्ट्रद्रोही यासाठी मी म्हणतोय, ज्या पुण्यातील तळेगाव मधील 400 एकर जागा ज्याला सेमी कंडक्टरच्या प्रकल्पासाठी मोफत देण्याचा निर्णय या प्रकल्पासाठी झाला होता आणि हा MUA ने हा निर्णय घेतला होता. 700 एकर जागा ही 75% दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे मी यासाठी सांगतोय की काय काय झालं होतं. म्हणजे जे आज चित्र तयार करण्यात आलेलं आहे त्याच्यावर मी येतोय सविस्तररित्या, थोडासा वेळ घेईन आपला, पण ते आवश्यक आहे. 1200 मेगावॅट अखंडित वीज पुरवठा 20 वर्षांसाठी 3 रुपये प्रति मिनिट दराने देण्यात येणार होता. म्हणजे एखादी मोठी इंडस्ट्री येत असेल तर तिला आपण जसं म्हणतो ना, आपण त्यांना रेड कार्पेट दिलं पाहिजे, कारण त्यांच्या माध्यमातून या वेदांत फॉक्सकॉनला ही इंडस्ट्री जवळजवळ 150 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट ह्या महाराष्ट्राला येत होती.
आणि त्यांच्या माध्यमातून जवळजवळ 1,00,000 नोकऱ्या या महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार होत्या. मुंबईमध्ये येणारा देशातल्या विविध राज्यातला विविध याच्यातला जो तरुण आहे त्याला आज नोकऱ्यांची काय अवस्था आहे. आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अगदी ढिसाळ याच्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीमुळे बाहेरचे जे हे आहेत मल्टीनॅशनल ते हे सोडून चाललेत आपल्या देशातना. नवीन येण्याचा तर विषय सोडा, परंतु अशा पद्धतीचा जो एक महत्वाकांक्षी महाराष्ट्राच्या दृष्टीने एवढ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंटचा येणारा जो हा आहे प्रकल्प तो फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींना खुश करण्यासाठी आणि गुजरातच्या निवडणुका लक्षात ठेवून त्यांनी तो याला अगदी हात करून पुढे ज्याचा त्यांचा महाराष्ट्र हा गुजरातच्या जावणीला बांधलेला आहे जे मी वारंवार जो आरोप करतो तो त्याचं कारण हेच आहे. आपलं फायनान्शियल सेंटर तुम्हाला आठवत असेल, हे सुद्धा अशाच पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी तिकडेच गुजरातला मोदींना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री असताना पाठवलेलं आहे. अनेक बाजार, डायमंड मार्केट असेल, ज्याची मुंबईची ओळखच मुळात ह्या सगळ्या मार्केटमुळे होती आणि ज्याच्यामुळे मुंबईची आर्थिक जी उलाढाल होती आणि इथला रोजगार होता हा त्याच्यावर अवलंबून होता. त्यातले अनेक मार्केट हे देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये तिकडे गुजरातला शिफ्ट झालेले आहेत आणि आता ही एवढी मोठी इंडस्ट्री ही गुजरातला शिफ्ट होते आहे. मी महाराष्ट्र द्रोही या सरकारचं देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि त्यांना या बाबतीमध्ये परत एकदा सूचना करतो. आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या महाराष्ट्राला गुजरातच्या दावणीला बांधताय, ह्या महाराष्ट्राचा अपमान महाराष्ट्रातली जनता सहन करणार नाही. या प्रकल्पाच्या माध्यमातून आणखीन काही गोष्टी, कारण एखादी इंडस्ट्री येते तेव्हा त्याला ॲन्सिलरी बऱ्याच इंडस्ट्री जोडलेल्या असतात. आपल्याला माहिती आहे की एक प्रीमियर कंपनी होती, त्याची एक प्रेसिडेंट कार असेल, फिएट कार असेल, ह्या होत होत्या, परंतु त्याला ॲन्सिलरी असणाऱ्या शेकडो कंपन्या, जिथे मी स्वतः माझ्या युनियन आहेत, मला यातली बऱ्यापैकी माहिती आहे म्हणून आपल्याबरोबर शेअर करतोय. एक इंडस्ट्री येते त्यावेळेला अशा 100 इंडस्ट्रिया ह्या तयार होतात ॲन्सिलरी. ह्या छोट्या स्मॉल इंडस्ट्री असते, मीडियम इंडस्ट्री असते, ती सगळ्यात जास्त रोजगार ह्याच इंडस्ट्रीमध्ये तयार होतो आपल्या देशामध्ये, जगभरामध्ये. त्यामुळे हे नुसतं 1,50,000 कोटीची इन्व्हेस्टमेंटच नव्हे तर अनेक नोकऱ्या, लाखो नोकऱ्या या सुद्धा त्यांच्या घशामध्ये गुजरातच्या त्यांनी घातल्या आहेत. म्हणून मी यांना महाराष्ट्र द्रोही सरकार हे आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र द्रोही राहिलेलेच आहेत. आता मुख्यमंत्री म्हणून जे मिरवतात आहेत ते सुद्धा महाराष्ट्र द्रोहीच आहेत, असं मी या ठिकाणी स्पष्टपणे त्यांच्यावर हा आरोप करत आहे. आणखीन एक विषय होता आणि आपल्याला माहिती आहे की अलीकडेच एक घटना जतमध्ये घडली. अशीच एक घटना ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये पालघरला झाली होती आणि त्यावेळेचा मीडियाचे तुम्ही जर हे काढले असेल तर महिनाभर हेच चालू होतं, महाराष्ट्र में ऐसे कैसे हुआ, चर्चा केवढ्या, काय केवढं. आज त्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्या साधू संतांना मारहाण करण्यात आलेली, जे दाखवलं तुम्ही, त्याच्या क्लिपिंग आहे सोशल मीडियावर आणि मीडियाने सुद्धा काही, मेन स्ट्रीम मीडियाने सुद्धा काही दाखवलं. आज मीडिया तितका अग्रेसिव्ह का नाही, माझा प्रश्न आहे. आणि त्याही पेक्षा सरकार जे जय श्रीराम म्हणून नावावर येते, नाव घेऊन करतात आहे. जय श्रीराम त्यांची प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी नाही, आमचेही श्रीराम आहेत. कारण याचा रामलल्लाचा दरवाजा मुळात राजीव गांधीनेच उघडून दिला होता, त्यामुळे आमचाही तितकाच अधिकार आहे. आणि आम्ही हिंदू आहोत, पण यांची सर्टिफिकेट नकोत आम्हाला RSSच्या. मी अनेक वेळा बोललोय. त्यामुळे एक तर मी निषेध करतो या घटनेचा,
त्याच्यात कोणीही जे इन्व्हॉल्व असतील त्यांना तात्काळ त्यांना अरेस्ट केलं जावं, त्यांच्यावर FIR घेतला जावा आणि कारवाई काय करतं हे सरकार ते सुद्धा लोकांपर्यंत त्यांनी सांगावं या तिन्ही घटनांच्या बाबतीमध्ये. कारण ह्या तिन्ही घटना ह्या महाराष्ट्राच्या, जेव्हा आम्ही नेहमी सांगतो की आमचा बहुजनांचा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राची एक वेगळी संस्कृती आजपर्यंत आम्ही जपून ठेवली आहे, या महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे अजिबात भावणारं नाही की ज्या पद्धतीने मागच्या 5 वर्षामध्ये ते जेव्हा मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस, त्यांनी ज्या पद्धतीने हे केलं होतं. आणि विशेष म्हणजे आपल्याला आठवत असेल की जेव्हा एकनाथ शिंदेना हे विचारलं गेलं की तुम्ही का शिवसेना सोडली, ते म्हणे हिंदुत्वासाठी. मग आता ह्या हिंदू साधूंना मारलं गेलं, यांनी काय मला बोलताना मी बघितलं नाही अजून. त्यांना एक सारवासारव चाललेली आहे, जरासा तो लीक तुटली म्हणून मी सांगतो. एक सारवासारव अशी चालली आहे जी गुजरातमधून चालली आहे, जी वेदांताच्या डायरेक्टरकडनं चालली आहे. याच्यापेक्षा डबल इन्व्हेस्टमेंटचा आम्ही प्रकल्प आणू. एक उदाहरण सांगा, गेल्या 75 वर्षातलं एक उदाहरण सांगा आपण. अशा पद्धतीने जेव्हा लोकांमध्ये ही बातमी गेली आणि लोक जेव्हा रिॲक्ट व्हायला लागले, विशेषतः सोशल मीडियावर आणि जाहीररित्या सुद्धा, तेव्हा एक अशी प्रयत्न असा चाललाय वेदांताच्या डायरेक्टर लोकांचा की आम्ही याच्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंटचा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आणू. म्हणजे एकीकडे चोरचं चोर आणि ऊपरचे सेनाजोर अशा पद्धतीचं सुद्धा ते करतात आहेत. त्याचाही मी त्याच्यामध्ये तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. आणि खरोखर जर तसं असेल तर मग याच्यामध्ये जे या पिंपरी चिंचवड याच्यामध्ये जी जागा आरक्षित केली गेलेली आहे तिथे तुम्ही जाहीर करा ना तुमचा जो प्रोजेक्ट तुम्ही आणायचं म्हणताय जास्त इन्व्हेस्टमेंटचा, तो जास्त नंतर बघू. आहे तेवढी इन्व्हेस्टमेंट तिथे टाकून प्रकल्प उभा करा, कारण सगळं रेडी आहे. सरकारने सगळ्या गोष्टी MOU झालेलाच होता त्यावेळेला. MOU म्हणण्यापेक्षा त्यांच्या अंडरस्टँडिंग झाल्या होत्या, फक्त त्यांच्या सह्या नव्हत्या झाल्या. त्या त्यांनी सह्या गुजरातच्या सरकारबरोबर केल्या. आणि म्हणून अशा पद्धतीने हिंदुत्वासाठी सत्तेत आलो असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वारंवार छाती ठोकपणे सांगत असतात. आता छाती ठोकपणे हेही सांगा, हिंदुत्वासाठी सत्तेवर आलेल्या महाराष्ट्रामध्ये साधू संतांना ज्या बेरमीने मारलं गेलेलं आहे त्याचं काय करणार आहात, हा आमचा प्रश्न आहे. आणि ह्या 3 मुद्द्यांसाठी मी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी आज बोलवलं होतं. हिंदी में थोड़ा सा करूँ, हिंदी में थोड़ा संक्षिप्त में, इतना डिटेल में नहीं आएगा, पर फिर भी हमेशा की तरह आई थिंक दैट इज वेरी इंपॉर्टेंट एंड यू विल बेयर विथ मी. कॉरपोरेशन कब होगा पता नहीं. कॉरपोरेशन जो हमारी कॉन्स्टिट्यूशन के हिसाब से, हमारे संविधान के हिसाब से जो ये सभागृह कब अस्तित्व में आएगा पता नहीं, क्योंकि ये जो ईडी सरकार है, एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस की जो ईडी सरकार है, वो 1 महीने में ऐसे निर्णय ले रही है जो कभी भी इस कॉरपोरेशन में कभी ऐसे निर्णय हुए नहीं. क्योंकि एक सिस्टम बनती है, एडमिनिस्ट्रेटर MUA के दरम्यान बिठाया गया, तब के कमिश्नर इकबाल चहल ही एडमिनिस्ट्रेटर है, लेकिन एडमिनिस्ट्रेटर बैठा के भी 5-6 महीने हुए हैं. जो 5-6 महीने में जो निर्णय नहीं हुए वो 1 महीने में ईडी सरकार देवेंद्र फडणवीस और एकनाथ शिंदे ले रहे हैं. और आपको पता होगा, जिसके बारे में आपने भी बहुत लिखा है और बहुत आपने टीका टिप्पणी भी की है, मीडिया ने भी बहुत बार बताया, मुंबई के गड्ढों को लेके, रस्तों को लेके हमेशा हम लोग उसका ये करते हैं. मैं भी खुद पूरा मुंबई घूम के मैं ये करता हूँ, चाहे नाले सफाई हो, चाहे गड्ढों की बात हो, चाहे रास्ते की बात हो, मैं करता हूँ. लेकिन मैंने एक बात देखी कि पिछले 5 सालों में हर साल जो प्रावधान होता है 150 करोड़ का प्रावधान या 1500 करोड़ का प्रावधान होता है. तो सारे 5 साल में अगर मैं देखूं तो एक 4,500-5 हजार करोड़ का अभी तक रास्तों को, रास्ते के बारे में, और इसके 5 साल का ये अभी तक का ये है.
लेकिन अभी ये सरकार आने के बाद 1 महीने में 5,200 करोड़ के इस रोड के उन्होंने टेंडर जो है वो फ्लोट किए, जो कि बहुत ही ज्यादा उसके बारे में आशंका ही नहीं है, पूरा यकीन है कि ये सिर्फ और सिर्फ भ्रष्टाचार के लिए किया गया कदम उठाया है। ये नए सरकार जो आई हुई है, जो पैसे के बलबूते पे आई है, गद्दारी करके जो आई है, उन्होंने ये निर्णय लिया है। अब इसमें एक सभागृह होता है तो उसकी कार्य पद्धति होती है। कोई भी टेंडर स्टैंडिंग कमेटी में स्क्रीन होके उसकी चर्चा होके उसके ऊपर पूरा ये करा के वो टेंडर पास होते हैं। एडमिनिस्ट्रेटर बैठ के पॉलिसी निर्णय नहीं ले सकते, वो बड़े छोटे मोटे काम वो कर सकते हैं। आज तक हमने बहुत सारी जगह देखी है। नवी मुंबई में 2 साल से एडमिनिस्ट्रेटर है, लेकिन 5,200 करोड़ के इस तरह के टेंडर फ्लोट करने का मतलब क्या है? तो मतलब यही है, ये सरकार जिस पैसे से 50 होके सब कुछ होके, ये जो टैगलाइन है पूरे देश में चल रही है, वो पैसे रिकवर करने के लिए तो नहीं किया गया ये प्रयास। इसलिए भी कह रहा हूं, आरोप कर रहा हूं, हिम्मत है तो मेरे ऊपर कोई दावा दाखिल करे, वो देवेंद्र फडणवीस और ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। आज तक जो प्रोसेस होती है, चाहे महानगर पालिका हो, नगर पालिका हो, चाहे महाराष्ट्र की हमारी विधानसभा हो या छोटे से छोटे नगर पंचायत, एक प्रोसेस होती है टेंडर की, ये प्रोसेस नहीं की गई। हालांकि वहां एक मोबिलाइजेशन एडवांस, ये तो अभी हमने कभी भी सुना नहीं, यानी उन लोगों को जिनके पास पैसे नहीं है उनको मोबिलाइजेशन एडवांस 10%। अगर किसी के पास 5,200 करोड़ का अगर वो ये है टेंडर है तो 500-600 करोड़ सिर्फ और सिर्फ उनको दिया जा रहा है। कैसे ऐसे नहीं दे सकते, ऐसा कोई भी कानून इस देश में नहीं है। और पहली बार ये महानगर पालिका में हो रहा है, तो जाहिर होता है कि ये सिर्फ और सिर्फ भ्रष्टाचार दिमाग में रख के ये इस तरह की बातें हो रही है, एडमिनिस्ट्रेटर कर रहे हैं और ये सरकार के डायरेक्शन पे कर रहे हैं। ये मेरा उनके ऊपर आरोप है। जहां तक आपको पता होगा कि इस तरह के टेंडर, जिसको मोनोपोली टेंडर कहते हैं, ये ना हो इसलिए सरकार की एक कमेटी है जिसका कंस्टिट्यूटेड हाईकोर्ट कमेटी जो है, जो कंपटीशन कमीशन ऑफ इंडिया CCI जिसको कहते हैं, ये उसमें ध्यान दे। इसी तरह का एक प्रयास जहां एक कंपनी वीडियोकॉन के बारे में ऐसा हुआ था, इस कमेटी ने पूरी तहकीकात करा के वीडियोकॉन को पेनलाइज किया। हम चाहते हैं कि ये CCI जो कमेटी है ये इसमें ध्यान दे और इसके जड़ तक जाए। मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री और कमिश्नर को हमारी सूचना है, मुंबईकर होने के नाते, मुंबई का अध्यक्ष होने के नाते, ये टेंडर तुरंत आप ये स्टे करा दीजिए, इसको बर्खास्त करा दीजिए। और टेंडर किसको दे रहे हैं? एक तो ऐसे कभी भी नहीं हुआ, जब मुंबई की बात होती है तो टेंडर की बात होती है तो मुंबई करके टेंडर होते हैं। इन्होंने टेंडर आइलैंड सिटी, ईस्टर्न सबर्बन, वेस्टर्न सबर्बन में 2 विभाग, इस तरह का तो पहली बार हो रहा है। ऐसे कभी भी इसके पहले नहीं हुआ था, जो कि गैर कानूनी है। और इसलिए ये भ्रष्टाचार से पैसा कमाने के लिए जो ये कदम उठाया गया है, उसको तात्काल इसको रद्दोबादल करें, ये हमारी सूचना है। इसके बारे में जो कॉन्ट्रैक्टर है जिसको ये टेंडर मिले हैं, वो कौन है? जय कुमार करके। ये जय कुमार कौन है? आपने बहुत सारे ये देखे होंगे, उनके बोर्ड 2015-2016 में ब्लैक लिस्टेड है। अब अचानक ऐसा क्या हुआ कि वो इनका प्यारा हो गया, इनके गोदी में जाके बैठा और उसको ये टेंडर जो ये दिए जा रहे हैं, तो उसके ऊपर भी हमारा आक्षेप है। और हम CCI जो कमेटी है, कंपटीशन कमीशन ऑफ इंडिया, इसको हम लोग 1-7 दिन का मौका हम देंगे इनको। अगर ये रद्दोबादल नहीं हुए तो हम लोग इसमें हाई कोर्ट में जाके, क्योंकि ये हाई कोर्ट की कमेटी है, हम उनके सामने हमारा मुद्दा रखेंगे। एक दूसरा मुद्दा आपको पता होगा कि आपने उसमें, मैं आपका सबका धन्यवाद करता हूं कि आपने मीडिया में उसको अच्छी तरह इस चीज़ को उठाया है।
पर और उठाने की आवश्यकता है, क्योंकि अगर ताकत के बलबूते, इसके पहले कांग्रेस की सत्ता 70 साल रही, लेकिन ऐसा कभी नहीं हुआ कि सिर्फ और सिर्फ महाराष्ट्र को खुश करने के लिए, सिर्फ दिल्ली को खुश करने के लिए, किसी स्टेट को खुश करने के लिए जो वेदांत फॉक्सकॉन के बारे में निर्णय लिया गया है, जिसके लिए महाराष्ट्र सरकार ने, एमवीए सरकार उद्धव जी ठाकरे जी के नेतृत्व में, बाला साहेब थोरात जी के नेतृत्व में, अजित दादा पवार के नेतृत्व में हमारी 3 पार्टी की सरकार थी। उन्होंने इनसे पूरा चर्चा करा के उन्हें जो चीजें चाहिए थी वो सारी चीजें, तलेगांव के, पूना के नजदीक तलेगांव जो है, वहाँ 400 एकड़ जगह हो, चाहे रिबेट इसमें हो, इलेक्ट्रिसिटी में रिबेट हो, चाहे पानी में रिबेट हो, चाहे घन कचरा जो कहते हैं सॉलिड ये वेस्ट मैनेजमेंट, इसमें सारे, इसमें उनको जो चाहिए वो सारी चीजें चर्चा हुई थी। अब अचानक ये प्रोजेक्ट जो कि 1,50,000 करोड़ के लागत से मुंबई यहाँ होना था महाराष्ट्र में, वो दिया गया है गुजरात को। देवेंद्र फडणवीस हमेशा मुख्यमंत्री रहे तभी भी और अभी भी महाराष्ट्र द्रोही रहे। इसके पहले भी मैंने सैकड़ों बार कहा है, उनमें हिम्मत है तो मेरे ऊपर कोई मुकदमा चलाए। आपको याद होगा बीकेसी में हमारा ये हो फाइनेंशियल सेंटर हो, वो भी इसी तरह से उन्होंने यहाँ सिर्फ और सिर्फ मोदी जी को खुश करने के लिए गुजरात में भेजा। बहुत सारे ऐसे मार्केट जो मुंबई जानी जाती थी, जिस मार्केट के वजह से मुंबई जानी जाती थी, जिसके वजह से मुंबई में रोजगार के लिए देश के सब राज्यों से लोग आते थे, आज भी आ रहे हैं, उनकी जो एक ये थी रोजी रोटी, वो भी छीन के गुजरात के पलड़े में उन्होंने जो डालने की कोशिश है, उसका तीव्र शब्दों में, मैं तीखे शब्दों में मैं खंडन करता हूँ इसका। और खास करके मैं इनको ये भी बात बताना चाहता हूँ कि आपने जो आके छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र, आपने आके बहुत बड़े बड़े भाषण किए, यहाँ हम भाषण सुन रहे हैं, हाउस में भी मैंने देखा, पर उसके बारे में पिछले 1 महीने में ना किसानों को राहत मिली, ना जो बेरोजगार है उनको राहत मिली, ना हमारा इंफ्रास्ट्रक्चर जो है, जो अतिवृष्टि की वजह से और बाकी हाईवे की हालत इतनी बुरी है, कोंकण के हाईवे की हालत इतनी बुरी है कि जहां 6 घंटे लगते थे वहां 15-15, 16-16 घंटे लग रहे हैं। और ये सारा केंद्रीय शासन के अंदर है, ये कोई राज्य शासन का मसला नहीं है। उसके ऊपर तो कभी इन्होंने कभी बातें नहीं की, लेकिन ये सारे टेंडर हो, इस तरह की इंडस्ट्री हो, सिर्फ और सिर्फ एक लाइन एजेंडा है कि नरेंद्र मोदी जी को खुश करना है। और महाराष्ट्र को, महाराष्ट्र की जो आज तक 75 साल एक दबदबा रहा इस देश में, वो दबदबा कहीं ना कहीं कम करके वो गुजरात कैसे आगे जाए, ये जो एजेंडा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री रहते हुए भी चला रहे थे, अभी भी चला रहे। और इसलिए मैं कह रहा हूं कि ये महाराष्ट्र द्रोही सरकार, मैं उनका कड़े शब्दों में यहाँ निंदा करता हूँ। एक और घटना जो आपने देखी होगी, खास करके जत में, सांगली, जहां जो साधु संत जो बैठे हुए थे, जिस तरह से उनकी निर्ममता से उनकी जो पिटाई की गई, आपने दिखाया है और सोशल मीडिया में ज्यादा दिख रहा है। मेरा सवाल इनसे यह है कि ऐसी घटना जब इसमें हुई थी, जब हत्या हुई थी पालघर में, तभी देश का मेन स्ट्रीम जो मीडिया था वो 1 महीने तक यही चला रहे थे, ये ऐसे क्या, ये कैसे हुआ, ये कैसे हुआ, ये सारी बातें जो है आप लोगों ने भी देखी, हमने भी देखा, हमें भी सवाल पूछे जाते थे और पूछना लाजमी है, कोई गलत है नहीं, आपका काम भी है। हमने उस वक्त जो बातें थी हमने आपके सामने रखी भी थी। अब सवाल ये तैयार होता है कि सबसे पहले इस घटना का कड़े शब्दों में मैं निंदा करता हूं, कोई भी इसमें हो, कोई भी हो, उसके ऊपर सख्त कार्रवाई करना ये सरकार का काम बनता है, और वो कार्रवाई करके लोगों के सामने वो रखें कि हमने ये कार्रवाई की है। लेकिन जब शिंदे जी को पूछा गया, एकनाथ शिंदे को, कि आपने शिवसेना को क्यों छोड़ी, तो उन्होंने ये कहा था हिंदुत्व की रक्षा के लिए मैंने शिवसेना छोड़ी है। हालांकि 50 होके सब कुछ होके ये है ही, ये सब जानते भी हैं, पर अब हिंदुत्व के रक्षा के लिए आने वाले एकनाथ शिंदे
जिस निर्ममता से इन साधु संतों को पीटा गया है, उनको वहां से भगाया गया है, उसके बारे में क्या करेंगे, ये हमारा सवाल है। सिर्फ जय श्री राम करके काम नहीं बनता, क्योंकि श्री राम जी के राम लल्ला का जो ताला था उसको खोलने का काम राजीव गांधी ने किया था। तो ये हमको ना बताए, हम हिंदू हैं, हम राम लल्ला को मानते हैं, हम राम जी को मानते हैं, पर उनका इस्तेमाल हम यहाँ पॉलिटिक्स के लिए या राजनीति के लिए नहीं करते, जो ये लगातार करते हैं। वो जो करना है करें, पर जवाबदेही है इनका, ये दे आर रिस्पॉन्सिबल, दे नीड टू आंसर दिस, उनको इसका जवाब देना है। तो ये भी मेरी आपके माध्यम से सूचना है सरकार को कि इनके ऊपर कड़े से कड़ी कार्रवाई करें, कोई भी हो, और क्या कार्रवाई आप कर रहे वो लोगों के सामने आए। मी तर त्याच्या पुढे जाऊ, त्यांनी CBI चौकशी हा बोलायला चांगलं वाटतं, लिहून येतं चांगलं वाटतं, पण तो फोरमच आहे ना तिथे, हायकोर्टामध्ये यासाठी फोरमच आहे, आणि त्यांनी याच्यापूर्वी असं इंटरव्ह्यू केलंय, मी सांगितलं तुम्हाला, व्हिडिओकॉनच्या बाबतीमध्ये त्यांनी इंटरव्ह्यू केलं आणि त्यांना पनिश केलं. त्यामुळे त्यांना काय वाटते ते त्यांचा मुद्दा आहे. मला काय वाटतं हे मुंबईचा अध्यक्ष म्हणून ते जास्त महत्त्वाचं आहे. मी फक्त ट्विटर खेळत नाही, मी मुद्द्यांना हात घालतो आणि त्या मुद्द्यांचा पाठपुरावा करतो. आपल्याला माहिती आहे मी कधीही असं केलं नाही. महानगरपालिकेचा नालेसफाई असू द्या, घनकचरा असू द्या, रस्ते असू द्या, किंवा खड्डे मुक्त रस्त्याची जी काय घोषणा, त्याच्या विरोधात ताकदीने मी तुमच्या समोर आलो होतो, ताकदीने मी उभा राहिलो, कारण आम्ही विरोधी पक्षात होतो आणि माझ्या विरोधी पक्ष नेत्याने हे सगळे मुद्दे मांडलेले होते. आणि म्हणून मी CBI वगैरे किंवा काय सध्या ED हे असलं काय मी सांगणार नाही, पण जो फोरम न्यायालयीन चौकशी जी आहे, जे फोरम याच्यासाठी नियुक्त केले गेलेलं आहे, नाहीतर ह्या देशामध्ये आता काय चाललंय हे मी सांगण्याची आवश्यकता नाही, आजचा विषय नाही, तो मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही. पण एवढं नक्की की जी कम्प्लिशन कमिटी, जी CCI ज्याला म्हणतो आपण, ऑफ इंडिया, जी तयार झाली, त्यांनी ह्याची पूर्ण चौकशी करावी आणि तोपर्यंत या टेंडरना स्टे द्यावा, त्याच्या पूर्ण मुळाशी जाऊन मग ह्याचा निर्णय करावा. कारण ह्याच्यामध्ये पूर्णतः ज्याला बेकायदेशीररित्या, जे कधीही आपण ऐकलं नव्हतं, मोबिलायझेशन ॲडव्हान्स हा काय विषय असू शकतो, मग टेंडर का? मोबिलायझेशन ॲडव्हान्स हा कसा विषय असू शकतो? त्यामुळेच त्याच्यामध्ये पूर्णतः फक्त आणि फक्त मुंबईकरांचे पैसे लाटण्याचा, लुटण्याचा प्रयत्न जे ED सरकार करत आहेत, देवेंद्र फडणवीस आणखीन एकनाथ शिंदे करत आहेत, त्याच्या विरोधामध्ये, आणि ॲडमिनिस्ट्रेशन जे आहेत, कमिशनर इक्बाल चहल, त्यांना आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे आणि त्या कमिटीकडे आम्ही चालू. 7 दिवसांमध्ये जर ह्याच्यामध्ये काही कारवाई झाली नाही तर आम्ही जाऊ. येस. एक ऐसा है कि इनके पास जब कोई मुद्दा नहीं होता तो ये कभी भाषा की बात करेंगे, कभी धर्म की बात करेंगे, कभी प्रदेश की बात करेंगे, जो अब हो रही है। ऐसा है कि महाराष्ट्र का और गुजरात का रिश्ता आज का नहीं है, सैकड़ों साल का है। सवाल ये नहीं है कि हम गुजराती या मराठी कर रहे हैं, सवाल ये है कि मुंबई में आने वाला, देश का विभिन्न राज्यों से आने वाला जो युवा है, उसके रोजी रोटी का सवाल है, 1 लाख रोजी रोटी का सवाल है, और उसके ऊपर अगर हम सवाल उठा रहे तो वो क्या कह रहे हैं मुझसे ज्यादा मैं क्या कह रहा हूं, और मैं अगर गलत कह रहा हूं तो मैं माफी मांगूंगा। लेकिन ऐसा नहीं है, क्योंकि इन बेरोजगारों में गुजरात के भी बहुत सारे युवा हैं। इस बेरोजगारी मुंबई में जो है, इस बेरोजगारी में यूपी के हैं, बिहार के हैं, सारे देश के राज्यों के युवा है, और महाराष्ट्र के मराठी भी है। तो उनका निवाला छीन के अगर आप गुजरात में जा रहे हैं और इस तरह की बातें कर रहे हैं तो शर्म आनी चाहिए कि इस तरह की सरकार, ये जो जातीयवाद, फिर प्रांतवाद, भाषावाद जो कर रहे हैं, मैं उनका कड़े शब्दों में निंदा करता हूं।
मी थेट बोललेलो आहे. आता तुम्हाला हवं असलेलं तुम्ही काढून घ्या, तुम्ही हुशार आहात, सगळे सिनियर आहात. मी थेट बोललेलो आहे. ॲडमिनिस्ट्रेटरचा अर्थ मुळात असा होतो की सरकार त्याला हे करत असते, कंट्रोल करत असते. 5,200 कोटीचे टेंडर ॲडमिनिस्ट्रेटर काढूच शकत नाही. हेच मी म्हणालो की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सांगण्यावरच हे काढले गेलं असा माझा आरोप आहे स्पष्टपणे. नाहीतर त्यांनी ते थांबवावं. मुख्यमंत्री त्याच्यात इंटरफेअर करू शकतात की 5,200 कोटीची अशी कशी टेंडर काढली, त्यांनी तात्काळ स्टे द्यावं. मग आम्ही समजू की नाही हे बरोबर आहे. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय, उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय, इक्बाल चहलना पत्र दिलंय आणि 4 दिवसापूर्वी दिलंय. म्हणजे तुमच्याजवळ बोलण्याच्या अगोदर मी हे सगळं केलंय. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या पद्धतीने एकंदरीत प्रक्रिया केली गेली, जी प्रक्रिया काय बेकायदेशीर आहे आणि ते ॲडमिनिस्ट्रेटर जरी कमिशनर असला तरी करू शकत नाही, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. निवडणुकीच्या आधी अशा पद्धतीनं टेंडर काढून जो निधी आहे तो फक्त प्रशासनाच्या माध्यमातून आपल्याला मिळवायचा असा प्रयत्न आहे का? तुम्हाला आठवत असेल तर आठवा, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर सगळ्यात पहिला जो निर्णय, किती दिवसाचे मुख्यमंत्री होते ते, काही 2-3 दिवसाचे किंवा 24 तास, 48 तास, 80 तास, त्यांनी सगळ्यात मोठा निर्णय घेतला. आठवतं तुम्हाला? 40,000 कोटी या राज्याचे परत पाठवले. वा रे वा. म्हणून मी देवेंद्र फडणवीस हे पक्के महाराष्ट्रद्रोही आहेत अशी मोजून 10 उदाहरणं देईन मी. त्यामुळे आज सुद्धा ते फक्त आणि फक्त ते देशाचे पंतप्रधान आहेत, ते काही गुजरातचे पंतप्रधान नाहीत. फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींना खुश करण्यासाठी गुजरातमध्ये निवडणुका असल्या कारणाने आणि काही मलिदा मिळतो का अशा अर्थाने तो सगळा हा उपद्व्याप केलेला आहे असा आमचा आरोप. आपने बोला कि महाविकास आघाड़ी ने पुणे पिंपरी चिंचवड़ में जमीन का आवंटन किया हुआ था, जमीन ऑलरेडी दी हुई थी वेदांत क्षेत्र को, लेकिन बीजेपी आरोप लगा रही है कि जिस तरीके के प्रकल्प में वाटाघाटी चल रही थी महाविकास आघाड़ी की और उस कंपनी को लेकर, क्या कुछ इस वाटाघाटी का खुलासा करना चाहिए कांग्रेस को? जरा भी नहीं. उसका कारण ये है, वाटाघाटी अगर होती तो ये प्रकल्प तो जाता ही नहीं. वाटाघाटी इन्होंने 1 महीने में की और यहां से उठा के प्रकल्प उधर दे दिया. उन्हीं के आरोप में जवाब है. आप ये मानते हैं इसका मतलब वाटाघाटी के सिवा तो आपने कौन सी वाटाघाटी की और प्रकल्प गुजरात को दे दिया, ये बताइए. मेरा सवाल है. एक प्रक्रिया होती है, कोई भी जब बड़ा प्रकल्प आता है उसकी प्रक्रिया होती है. वो प्रक्रिया क्या हुई वो मैंने उसका खुलासा किया और ये सरकार से ही मंगवाया मैंने. आप भी जानते हैं ये कोई पब्लिक डोमेन में है ये सारी चीजें, तो मैं कोई आरोप नहीं कर रहा हूं. वाटाघाटी अगर वो कह रहे तो 1 महीने में आपने बहुत सारी वाटाघाटी की है और यहाँ का प्रकल्प जो है महाराष्ट्र का आपने गुजरात में दिया. थैंक यू सो मच. वो उद्धव ठाकरे बता सकते, मैं उद्धव ठाकरे नहीं हूँ. मैं भाई जगताप हूँ और मुंबई का अध्यक्ष हूँ. मैंने ये कहा इसके पहले भी, शायद आप पहली बार मेरी प्रेस कॉन्फ्रेंस में आई है, मैंने एक बात कही है, रामलला का मंदिर जो बंद था वो राजीव गांधी जी ने उसको खुलवा दिया. हम राम भक्त हैं, हम हिंदू हैं, पर हमें सर्टिफिकेट आरएसएस का नहीं चाहिए. हम सच्चे हिंदू हैं और हिंदू देव देवता हमारी ही देव देवता है. इनके जैसे किसी का सर्टिफिकेट, किसी का इस्तेमाल हमने राजनीति के लिए नहीं किया, ये कर रहे हैं.